नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात मनसेच्या पाठपुराव्यानंतर 2 अधिकारी आणि एका जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनसे युवा जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र केवळ निलंबनावर न थांबता दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचेही मनसेने सांगितले. हादरून जाईल अशी घटना धुळे जिल्ह्यामध्ये घडली होती. आपल्याच खात्यातील काही अधिकाऱ्यांनी लैंगिक छळाचा आरोप एका महिलेने केला होता. तर ती महिला त्याच विभागातील एक वाहन चालक कर्मचारी होते. काही प्रसार माध्यमांनी त्यावेळी दखल घेतली, आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली. आम्ही अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळेस अधीक्षकांना आम्ही असं सांगितलं की जर या संबंधित कर्मचारी कोणी आहेत यांच्यावरती तात्काळ कार्यवाही झाली नाही तर आम्ही त्यांना काळे फासू. स्वाती काकडे यांनी अनेक वेळा या प्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना महोदयांना भेटलो. पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली की ही समिती ज्यावेळी गठीत झाली होती यावेळी समितीमध्ये स्वतः स्वाती काकडे या अध्यक्ष होत्या. पण ज्या विभागाची चौकशी चालू आहे, ज्या विभागाची महिला कर्मचारी तक्रारदार आहे त्याच विभागाची समितीचे अध्यक्ष स्वाती काकडे आहेत. पालकमंत्र्यांनी तात्काळ बदलण्याचे आदेश दिले, एसपीनं चौकशी करण्याचे आदेश दिले. मुळात या सर्व गोष्टी होऊन देखील एसपीने कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही. पहिला प्रश्न हा की एसपीवरती कुठल्या प्रकारचा दबाव होता का या प्रकरणामध्ये. दुसरा मुद्दा, स्वाती काकडे यांनी जर आपली महिला कर्मचाऱ्यांनी जर तक्रार आपल्याकडे दाखल केलेली आहे तर त्यावरती त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही त्यांच्या मार्फत का करण्यात आलेली आहे. पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी आदेश दिले, कार्यवाही झाली नाही. नंतर पुन्हा आम्ही आयुक्तांना पत्र दिलं, पोलीस अधीक्षकांना, स्वाती काकडे यांना की संबंधित व्यक्तींवरती आपण तात्काळ चौकशी करून आपली समितीचा अहवाल आमच्याकडे ठेवावा आणि तात्काळ दोषींवरती आपण कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही यांचे सर्वत्र शहरामध्ये बॅनर लावू, या 4 व्यक्तींचे फोटो घेऊन बॅनर लावू आणि यांचे चेहरे आम्ही उघडू. 2 दिवसापूर्वी धुळे शहरात त्यांच्या शासकीय ऑफिसमध्ये फॅक्स किंवा ईमेलद्वारे पत्र आलं. तर हे पत्र कालपर्यंत कुठल्या प्रसार माध्यमांपर्यंत ऑफिशियली देण्यात आलं नव्हतं, जे की संध्याकाळी 6 वाजता आमच्यापर्यंत आलेलं आहे. जे आपल्या सर्वांना एक 5 मिनिटात व्हॉट्सअपद्वारे येऊन जाईल. आपल्याला प्रेस नोटद्वारे पण देण्यात आलेलं आहे. त्यात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की 2 जे धुळेचे कर्मचारी होते यांचं निलंबन केलेलं आहे. जे PSI जिल्ह्याचे अधिकारी यांची नाशिक इथे बदली करण्यात आली त्यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे. आणि जे धनवडे म्हणून जे PI होते या पत्रात उल्लेख असं केलाय की त्यांच्यावरती जी काही कारवाई झालेली यांची अद्यापपर्यंत माहिती या कार्यालयावर उपस्थित झालेली नाही. काही माहिती आम्हाला अशी भेटली की त्यांची देखील पेन्शन थांबवण्यात आलेली आहे. पण स्पष्टपणे उल्लेख स्वाती काकडे यांनी केलेला नाही. पण स्वाती काकडे यांना वाचवण्याचा कितपत प्रयत्न करतायत अजूनपर्यंत ते करतात आहे, पण अजून पुढे कितपत करताय हे देखील आम्ही बघू. या प्रकरणात आम्ही फक्त यांच्यावरती निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. इथे न थांबता थोड्या दिवसात आम्ही ज्या विभागाचे जे मंत्री आहेत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही करत आहोत. लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या सर्व गोष्टी आम्ही सविस्तरपणे मांडू. आणि त्याच पश्चात स्वाती काकडे यांनी आतापर्यंत जो केलेला उशीर आहे हा उशीर का झाला याची देखील आम्ही चौकशी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना पाठीशी घालणारे संबंधित धुळे शहरातील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील किंवा त्यांच्याच विभागातील जे काही स्वाती काकडे असतील किंवा अजून काही असतील यांची देखील चौकशी करण्याचा आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत यांच्याकडे आम्ही पत्राद्वारे मागणी करतोय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.